तर सर्वांना नमस्ते। मी देविका आणि माझ्या भन्नाट रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सांबर आणि ही सांबरची रेसिपी एकदम अप्रतिम आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मी तुरीची डाळ घेतली आहे, एक वाटीभर म्हणजे 250 ग्रॅम ही मी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर ती आता स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता हे मी एका कुकरमध्ये काढून घेते। आपल्याला ही डाळ पहिली शिजवून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी ही डाळ कुकरमध्ये काढून घेते। तर बघू शकता सगळी डाळ कुकरमध्ये काढली आहे। तर आता मी इथं 250 ग्रॅम डाळीसाठी पाणी टाकून घेते। तर मी इथं 3 तांबे म्हणजेच 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पहिला एक, आता दुसरा आणि अजून एक टाकून घेते। तर 2 ग्लास आणि अर्धा टाकला सॉरी। तर हे पाणी टाकल्यानंतर आता याच्यामध्ये मी पळीवर तेल टाकून घेते, जेणेकरून आपली डाळ शिट्टी होताना उतू जाणार नाही, जाते पण जास्त जात नाही, म्हणून इथं एक पळी तेल टाकून घेतलं। तसंच 4 कांदे मी असे बारीक कट करून घेतलेत मोठे मोठे आणि एक टोमॅटो घेतलाय। तर हे पण कट केलेलं डाळीत टाकून घ्यायचं आहे। कांदा जास्त टाकल्याने डाळ मस्तपैकी अशी घट्ट होते। तुम्हाला घट्ट हवी असेल तर कांदा जास्त टाकायचा आहे आणि पातळ हवी असेल तर कमी टाकायचं आहे। तर हे सगळं मिक्स केल्यानंतर आता कुकरचं झाकण लावून ह्याला मी 4 शिट्ट्या छान अशा करून घेते। तर बघू शकता 4 शिट्टीनंतर आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे। कांदा पण मस्तपैकी शिजलाय, टोमॅटो पण शिजलाय। तर आता छानपैकी 2 मिनिटं असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून डाळ आपली बारीक होईल। रवी असेल तर रवीने सुद्धा करू शकता आणि डाळ छान शिजल्यानंतर नुसतं असं चमच्याने हलवलं तरी डाळ बारीक होते। तर छानपैकी डाळ बारीक झाली। तसंच इथं मी 10-15 असे शेवगे घेतले सोलून आणि स्वच्छ धुवून घेतलेत। तर आता इथं पातेलं मी गरम करायला ठेवलं आहे, कारण की आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी इथं पातेलं गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते। तर इथं मी 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छानपैकी असं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, तसंच अर्धी चमची जिरं मोहरी टाकून ते छानपैकी असं तडकायला टाकून द्यायचे आणि ते तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर मी हिंग टाकून घेते। हिंगाने डाळ पचायला सोपं जातं आणि चवसुद्धा छान येते। तसंच हिंग टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि लसूण टाकून घेते। तर 10-12 पाकळ्या अशा लसणाच्या मी घेतल्यात। तसंच लसूण आणि कढीपत्ता परतल्यानंतर ते छानपैकी मिक्स करून घेते आणि लगेच ह्याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर थोडी कोथिंबीर मी नंतर टाकायला ठेवली आहे आणि थोडी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर ही पण छानपैकी अशी परतून घ्यायचं आहे आणि हे परतल्यानंतर जे शेवगे आपण सोलून आणि धुवून घेतले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। ते पण शेवगे छान असे मिक्स करून आपल्याला हे परतण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता हे शेवगे मी असेच ठेवून देणार आहे 1-10 मिनटं, जेणेकरून शेवगे छान असे शिजतील। तर तेल कमी वाटल्यामुळे मी एक पळी परत एकदा साईडने तेल टाकून घेते, जेणेकरून शेवगे आपले करपणार नाही। तर बघू शकता 10 मिनिटांनंतर शेवगे छान असे परतलेले आहे। तेलामध्ये सगळा शेवग्यांचा फ्लेवर उतरलाय। तर 50% शेवगे मी परतून घेतलेत, म्हणजे शिजलेत आपले 50% आणि 50% नंतर आपल्याला शिजून द्यायचेत। तर आता याच्यामध्ये मी मसाला टाकून घेते।
तर इथे मी घेतला आहे सांबार मसाला, 3 चमचे कांदा मसाला, चिमूटभर हळद आणि 1 चमचा मटण मसाला. तर हे छान मसाले ह्याच्यामध्ये टाकून छान असं हे मिक्स करून घेते. मसाला जास्त परतायचा नाही आहे. मसाला टाकल्यानंतर थोडंसं मिक्स केलं की लगेच आपल्याला शिजवून घेतलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर मी जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर छान असं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. तर ह्याच्यात मी 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेणार आहे, कारण की आपल्याला शेवगा शिजून घ्यायचा आहे. आपण तेलामध्ये 50% शिजून घेतला आहे आणि आता आपल्याला उकळीमध्ये 50% शिजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं 3 तांबे म्हणजे 3 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. तर आता याला छानपैकी मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी माझ्या चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर आता हे छानपैकी मिक्स करून आपण ह्याला उकळी येईपर्यंत ठेवून देऊया. तर एक 5 ते 10 मिनटं आपण ह्याला मोठ्या गॅसवरती उकळी येऊन द्यायचे, म्हणजे आपला शेवगा छान असा शिजेल. तसंच इथं मी चिंचेचं पाणी घेतलं आहे, म्हणजे चिंच भिजत ठेवले होते आणि त्याचं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. तसंच राहिलेली कोथिंबीर तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता हे उकळी येण्यासाठी ठेवून देऊया. तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं सांबारसुद्धा छानपैकी असं घट्ट झालेलं आहे आणि आपला शेवगासुद्धा छान असा आता शिजला आहे. तर ही सांबारची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. एकदम अप्रतिम अशी हे सांबार तयार होतं. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता बघू शकता छान असं आपलं घट्ट असं हे सांबार तयार झालेलं आहे. तिखट सांबार आपलं हे तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.